या ठिकाणी बऱ्याचशा योजना आखल्या आहेत. संस्थापक पालेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई ते शिर्डी आपण प्रवास करीत असतो. नेहमी त्यांचं मार्गदर्शन असते. 40वा हा आपण सोहळा कसा साजरा करावा याच्याबद्दल त्यांचं नेहमी मार्गदर्शन असते. त्याकरिता यावर्षी आपण गोमातेचा संवर्धन आणि संगोपन कसं करायचं आणि त्याचे फायदे काय आहेत याचा संपूर्ण चित्रित या ठिकाणी आपण एका गाडीवर संपूर्ण चित्र उभं केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मातेला वेळ मिळत नाही कामाच्या संदर्भात, त्यामुळे नवजात बालकाला आज दुधाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला जर दुधाची गरज असेल, आपलं बाळ सुदृढ व्हायचं असेल तर गोमातेचं संगोपन केलंच पाहिजे. याकरिता हा संपूर्ण चित्रित समोर या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. गावागावातून याचा प्रचार होत आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सिद्धी साई दिंडीचं 40वा वर्ष म्हणून सुरेख असा ओळखपत्र आपण आपल्या गळ्यात बाबांचा लॉकेट घेतलेला आहे. तो देखील यावर्षी आपण सुरेख बनवलेला आहे. परंतु असं लक्षात येतंय की ते बरेच लोक आपल्या गळ्यात घालत नाही आहे. आताच आम्ही या ठिकाणी बघितलं की बरेच लोक ते गळ्यात घालत नाही आहेत. कुणाला साई भक्तांना विचारणा केली असता कोणी साई भक्त सांगतो बॅगेत आहे, कोण सांगतो त्याचं वजन जास्त आहे, कोण सांगतो तो हवेवर उडतो आहे म्हणून आम्ही घालत नाही आहे. तर कृपया शाखा प्रमुखांशी आपण संपर्कात या. शाखा प्रमुखांना माहीत आहे हा बॅच आपण कशासाठी घालतो आणि मीटिंगमध्ये देखील याबद्दल चर्चा गेली होती. परंतु जवळजवळ 40% साई भक्त हा बॅच आपल्या गळ्यात घालत नाही आहे. तर कृपया तो सर्वांनी घालावा, अन्यथा पुढच्या वर्षाकरिता आपल्याला त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. फक्त पालेकर साहेबांच्या आग्रहास्तव यावर्षी आपण हा सुंदर असा सुरेख बॅच तयार केलेला आहे. पण जर तो तुम्हाला गळ्यात घालायचा नसेल तर पुढच्या वर्षी आपण याकरिता विचार करावा लागेल मंडळाला. तर कृपया हा सुंदर आणि सुरेख जो बॅच बनवलेला आहे तो प्रत्येकाने आपल्या गळ्यात घालावा ही मंडळातर्फे आपल्याला विनंती आहे. आपण या ठिकाणी अल्पोपहाराकरिता थांबलेलो आहे. आजचा हा अल्पोपहार परळगाव शाखा यांच्याकडून त्यांनी आपल्या सर्व साई भक्तांकरिता उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने तसेच समस्त साई भक्तांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आता थोड्याच वेळात या ठिकाणी एक छोटासा त्यांचा सत्कार सोहळा केला जाईल. शाखेतील सर्व साई भक्तांनी या ठिकाणी यायचं आहे. एक स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. अशीच माया आणि अशीच कृपादृष्टी सिद्धी साई दिंडीवर अखंड राहो हीच साई चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत तिथे कोणत्याही तऱ्हेचा कचरा करू नका. चहाचे कप आणि नाश्ता केलेली जी डिश आहेत ते आपण या ठिकाणी कचऱ्याचा डबा ठेवलेला आहे तिथे टाकावीत. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. पुन्हा एकदा मंडळातर्फे सर्व साई भक्तांना विनंती, जो आपल्याला ओळखपत्र म्हणून जो गळ्यामध्ये बाबांचा लॉकेट दिलेला आहे तो कृपया सर्वांनी आपल्या गळ्यामध्ये घाला. त्याचं वजन झालं असेल तर तो आणखीन 4 दिवस आपण पेलूया आणि जर हलका झाला असेल तर बाबांना उडू द्या ना हवेवर, काय फरक पडतोय. तर कृपया आपण ते लॉकेट आपल्या गळ्यामध्ये घालायचं आहे. ही सक्ती नाही आहे पण तुमच्याच फायद्याकरिता हे संपूर्ण केलेलं आहे याची सर्व साई भक्तांनी नोंद घ्या. धन्यवाद.